नमस्कार, मी श्रीकांत घुले. बातमीपत्रात तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आढावा घेऊयात वेगवान बातम्यांचा. कोरोना विरोधातील लढाई ही आम्ही विरुद्ध तुम्ही अशी नाही, तर ती आपण विरुद्ध कोरोना अशी आहे. ही लढाई देशानं एकजुटीनं लढायची आहे. त्यासाठी राजकीय मतैक्य गरजेचं आहे, असं मत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी व्यक्त केलंय. देशापुढे सध्या अभूतपूर्व सार्वजनिक आरोग्य समस्या असून केंद्र सरकार आणि विरोधी पक्षांची सत्ता असलेली राज्य यांच्यात ऑक्सिजन आणि लशीवरून वाद होतोय. 5 राज्यांमधील कडवट प्रचार मोहिमेनंतर केंद्राचा विरोधी पक्षांची सत्ता असलेल्या राज्यांना होत असलेला विरोध अधिक प्रखरपणे समोर येतोय. आम्ही 18 वर्षांवरील सगळ्यांनाच दिल्लीत मोफत लस देणार आहोत, परंतु लस निर्माते केंद्र सरकारला 150 रुपयात आणि राज्य सरकारांना 400 व 600 रुपयांमध्ये लस उपलब्ध करून देणार असल्याचं कोडं उलगडलं नाही. केंद्र असो की राज्य, दोघांनाही एकाच किमतीनं लस मिळायला हवी, असं मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटलंय. देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगानं वाढतोय, त्यामुळे अनेक राज्यांमध्ये लॉकडाऊन लावण्यात आलाय. पंजाबमध्येही आता लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. पुढील सूचनेपर्यंत हा लॉकडाऊन लागू राहील, अशी माहिती पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी दिली. पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे. रोज संध्याकाळी 6 ते पहाटे 5 पर्यंत हा लॉकडाऊन असणार आहे, तर शुक्रवार ते सोमवार वीकेंड लॉकडाऊनही लागू करण्यात आलाय. कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर विस्तारा या विमान कंपनीनं देशांतर्गत डॉक्टर आणि परिचारिकांसाठी खास ऑफर दिली आहे. कोविड साथीच्या या संकटामध्ये कंपनीनं देशभरातील डॉक्टर्स आणि परिचारिकांना मोफत ये-जा करण्याची सुविधा देण्याची घोषणा केली. नागरी उड्डाण मंत्रालयाच्या सहसचिव उषा पाधी यांना लिहिलेल्या पत्रात कंपनीने या ऑफरबद्दल माहिती दिली. देशातील वाढत्या कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर आज सरकारकडून नागरिकांना सूचक इशारा देण्यात आलाय. ही वेळ घरात देखील मास्क वापरण्याची आहे, असं नीती आयोगाचे सदस्य डॉक्टर व्ही.के. पॉल यांनी सांगितलंय. ही वेळ कुणालाही घरी आमंत्रण देण्याची नाही, तर घरातच राहण्याची आणि लोकांनी घरात देखील मास्क वापरण्याची आहे. तसंच या कोरोना काळात कृपया विनाकारण घराबाहेर पडू नका आणि मास्क वापरणं अतिशय आवश्यक आहे. तसंच कोरोनाची प्राथमिक लक्षणं आढळल्यास घरातच विलगीकरणात राहावं, असं देखील त्यांनी म्हटलंय. देश कोविडच्या दुसऱ्या लहरीशी झुंज देत असतानाही राजकीय मोर्चाला परवानगी मिळाल्याबद्दल मद्रास उच्च न्यायालयानं सोमवारी भारतीय निवडणूक आयोगाला जोरदार फटकारलं. मोर्चाच्या वेळी कोरोनाच्या नियमांचं पालन करण्यात अपयशी ठरल्याबद्दल मद्रास HIG कोर्टाचे मुख्य न्यायाधीश संजीव बॅनर्जी यांनी निवडणूक आयोगाला फटकारलंय. निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांवर खुनाचा गुन्हा दाखल करावा, अशी टिप्पणी न्यायमूर्ती संजीव बॅनर्जी यांनी केली. जेव्हा राजकीय मोर्चे चालू होते तेव्हा आपण दुसऱ्या ग्रहावर होता का, असा सवालही न्यायाधीशांनी केला. कोरोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक सरकारनं पुढील 14 दिवस राज्यात लॉकडाऊन जाहीर केलाय. रात्री 9 वाजल्यापासून राज्यात कर्फ्यू लागू होणार आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता हा निर्णय घेण्यात आलाय. अत्यावश्यक सेवांना सकाळी 6 ते 10 वाजेपर्यंत परवानगी देण्यात आली आहे. सकाळी 10 नंतर दुकानं बंद असतील. केवळ बांधकाम, उत्पादन आणि कृषी क्षेत्रांशी संबंधित व्यवहार सुरू ठेवण्यास लॉकडाऊन काळात परवानगी असेल. सार्वजनिक वाहतूक सुद्धा बंद राहील, असं कर्नाटकचे मुख्यमंत्री V.S. येडियुरप्पा यांनी म्हटलंय. देशातील कोरोना संकट पाहता दिल्ली सरकारनं 18 वर्षांवरील सर्वांना मोफत लस देण्याची घोषणा केली. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. लसीकरण वेगानं व्हावं यासाठी दिल्ली सरकारनं 1.34 कोटी लसींची ऑर्डर दिली आहे. 1 मे पासून दिल्लीत लसीकरण मोठ्या प्रमाणात केलं जाईल, असंही मुख्यमंत्री केजरीवाल यांनी म्हटलंय. मोफत लसीकरणाचा सामान्य जनतेला फायदा होईल, असंही त्यांनी पुढे सांगितलं. कोरोना लसींच्या किमतीवरून केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यात वाद सुरू झालाय. यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधलाय. कोरोनाची लस मोफत मिळाली पाहिजे, असं ट्विट त्यांनी केलं. चर्चा खूप झाली, आता देशातील प्रत्येक नागरिकाला मोफत लस मिळाली पाहिजे, बस एवढंच. भारताला भाजपच्या सिस्टमचा व्हिक्टीम बनवू नका, असं टीकास्त्र त्यांनी ट्विटच्या माध्यमातून सोडलंय. रोम जळत असताना नीरो व्हायलिन वाजवत होता, तसं मोदी यांचं लक्ष बंगालवर होतं. मोदी नीरोसारखं वागतायत, अशा शब्दामध्ये वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावर गंभीर टीका केली. देशभरात मोठ्या प्रमाणावर कोरोनाबाधित रुग्णसंख्या वाढत होती, तेव्हा पंतप्रधान मोदी यांनी प्राधान्य बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांना हरवणं या मुद्द्याला दिलं. तर या निवडणुकीत मोदी आणि शहा या दोघांनी मिळून 294 सभा घेतल्यात, असा दावाही प्रकाश आंबेडकरांनी केला.
देशभरातून रेमडेसिवीर इंजेक्शनची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली असली तरी हे इंजेक्शन बनवणाऱ्या कंपन्यांचं उत्पादन वाढत नाही। त्यामुळे महाराष्ट्रातच नाही तर देशभरात या इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झालाय। 7 कंपन्यांची एकूण उत्पादन क्षमता रोज 1,44,000 इंजेक्शन्स बनवण्याची आहे। झायडस कॅडिलाचे 2 दिवस तर ज्युबिलंट कंपनीचे 4 दिवस शून्य उत्पादन झालंय। याचा परिणाम देशभरातल्या रेमडेसिवीरच्या पुरवठ्यावर झाला आहे। कर्नाटकातील आंब्यांचा हंगाम सुरू झाला असून कर्नाटकातून सध्या फळ बाजारात आंब्यांची मोठी आवक होतीये। आवक चांगली असली तरी कोरोनाच्या संसर्गामुळे कर्नाटकातील आंब्यांच्या मागणीत घट झाली। मागणी अभावी दरातही मोठी घट झाली आहे। किरकोळ बाजारात 1 डझन कर्नाटक आंब्यांची विक्री 300 ते 500 रुपये दराने केली जाते। जून महिन्यापर्यंत कर्नाटकातील आंब्याचा हंगाम सुरू असतो, अशी माहिती श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड अडते संघटनेचे सचिव व्यापारी रोहन उरसळ यांनी दिली। कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात राज्यानं आतापर्यंतची विक्रमी नोंद केली असून सोमवारी सायंकाळी 6 पर्यंत 5 लाखांहून अधिक नागरिकांना लस देण्यात आली। मंगळवारी लसीकरणाच्या आकडेवारीत आणखी वाढ होऊ शकते। 3 एप्रिल रोजी 4,62,735 नागरिकांचं लसीकरण करून महाराष्ट्रानं राष्ट्रीय विक्रम नोंदवला होता। लसीकरणात महाराष्ट्र देशात सतत अग्रस्थानी आहे। अपुऱ्या साठ्यामुळे वारंवार खंडित होत असलेली लसीकरण मोहीम सोमवारी पुन्हा जोमात सुरू झाली आहे। ठाणे जिल्ह्याला रविवारी 1,04,090 लशींचा साठा उपलब्ध झाला। त्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश लसीकरण केंद्र सोमवारी सुरू होती। दुसरीकडे येत्या 1 तारखेपासून सर्वांच्या लसीकरणास सुरुवात झाल्यानंतर लशींचा तुटवडा भासण्याची शक्यता लक्षात घेऊन 45 वर्षांवरील नागरिकांची लसीकरण केंद्रांवर गर्दी वाढू लागली। राज्यातील जनतेला मोठा दिलासा देणारी बातमी आहे। गेल्या काही दिवसांपासून 65,000 ते 70,000च्या घरात वाढणाऱ्या रुग्णसंख्येत मोठी घट झाली आहे। राज्यात सोमवारी 48,700 नव्या रुग्णांचं निदान झालं। रविवारी ही संख्या 66,191 इतकी होती। रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाली असून हा फरक 17,491 इतका आहे। कोरोना संकटात मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी आहे। मुंबईत सोमवारी 3,876 रुग्ण आढळले आहेत। कोरोना रुग्णांमध्ये होणारी घट दिलासादायक आहे। सोमवारी दिवसभरात 70 कोरोना रुग्णांचा मृत्यू झालाय तर 9,150 रुग्णांनी कोरोनावर मात केली। बीडच्या अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। कोरोनामुळे मृत झालेल्या तब्बल 22 रुग्णांचे मृतदेह एकाच रुग्णवाहिकेतून स्मशानभूमीकडे नेण्यात आल्याचं समोर आलंय। या प्रकारामुळे मरण पावल्यानंतरही कोरोनाबाधितांची अवहेलना होत असल्यानं रुग्णालय प्रशासनाविरोधात संताप व्यक्त होतोय। याच रुग्णवाहिकेतून नंतर रुग्णांचीही वाहतूक होत असल्यानं प्रशासनाला कोरोनाला आवर घालायचा आहे की प्रसार करायचा आहे असा प्रश्न देखील उपस्थित केला जातोय। राज्यभरात गेल्या काही दिवसात ऑक्सिजन अभावी अनेक रुग्णांना आपले प्राण गमवावे लागल्याच्या घटना घडल्यात। राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत असतानाच वाशिम जिल्ह्यात ऑक्सिजनचा काळा बाजार होत असल्याचं समोर आलंय। वाशिम जिल्ह्यातील कारंजा नागपूर रोडवरील यशोती रथ कॉलनी इथे एका बोलेरो गाडी आणि एका ट्रकमधून 64 ऑक्सिजन सिलेंडर्स जप्त करण्यात आली आहेत। मिळालेल्या माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेनं ही कारवाई केली। ते सिलेंडर कुठून आणले आणि कुठं नेण्यात येत होते याचा तपास आता पोलीस करतायत। नाशिकमधील काही खासगी रुग्णालयात कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांकडून हमीपत्र लिहून घेत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। रुग्णासाठी इंजेक्शन्स ऑक्सिजन उपलब्ध न झाल्यास रुग्णालय जबाबदार राहणार नाही अशा आशयाचं हमीपत्र लिहून घेतलं जातंय। नाशिकमध्ये सध्या रेमडेसिवीर आणि ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा निर्माण झालाय। या तुटवड्यामुळे रुग्णालयांनी आता आपली जबाबदारी झटकली आहे। ठाण्यातील वेदांत या खासगी रुग्णालयात 4 कोरोना रुग्णांचा मृत्यू झालाय। रुग्णांना ऑक्सिजन न मिळाल्यानं चौघांचा मृत्यू झाल्याचा आरोप यावेळी रुग्णांच्या नातेवाईकांनी केला। रुग्णालयाबाहेर रुग्णांच्या नातेवाईकांचा आक्रोश पाहायला मिळाला असून रुग्णालयाबाहेर पोलिसांचा मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी वरिष्ठ डॉक्टर आणि पालिका अधिकाऱ्यांची चौकशी समिती गठन केली आहे। तपासानंतर दोषींवर कारवाई केली जाणार असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं। गेल्या कोरोनाच्या लाटेत नाशिक पोलिसांना मदतीसाठी सक्रिय असलेलं तृतीयपंथी पुन्हा दुसऱ्या लाटेत नाशिक पोलिसांच्या मदतीसाठी सज्ज झालेत। तृतीयपंथी समाजाच्या वतीनं म्हणजेच तृतीयपंथीयांकडनं विविध ठिकाणी रस्त्यांवर नाकाबंदीसाठी मदत केली जाते। पोलीस प्रशासनाला सहकार्य करा असं आवाहन तृतीयपंथीयांकडनं केलं जात आहे।
जालन्यात कोरोनाच्या रुग्णांमध्ये झपाट्यानं वाढ होतीये, त्यामुळे रुग्णांना वेळेवर बेड्स तर मिळत नाहीयेत, शिवाय ॲम्ब्युलन्सही मिळत नाहीये। त्यामुळे जालन्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून राबवण्यात आलेला ऑटो ॲम्ब्युलन्स उपक्रम रुग्णांसाठी वरदान ठरतोय। छोट्या गल्लीतनं रुग्णाला घरापासून ते हॉस्पिटलपर्यंत ही ऑटो ॲम्ब्युलन्स सहज घेऊन जाते आणि अवघ्या 400 रुपयात ही सेवा पुरवली जात असल्यामुळे सर्वसामान्यांसाठी ही ॲम्ब्युलन्स लाभदायक ठरतीये। MBBSच्या पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षाच्या परीक्षा जून महिन्यात होणार असल्याचं वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी सांगितलं। जूनच्या पहिल्या आठवड्यात या परीक्षा होणार आहेत। वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला होता। त्यानंतर आता या परीक्षा जूनमध्ये होणार असल्याचं अमित देशमुख यांनी सांगितलं आहे। मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या विरोधात एका पोलीस इन्स्पेक्टरनं पोलीस महासंचालकांकडे भ्रष्टाचाराची तक्रार दाखल केली आहे। तसंच त्यांच्या विरुद्ध FIR नोंदवण्याची मागणीही करण्यात आली आहे। अकोला पोलीस नियंत्रण कक्षाचे इन्स्पेक्टर BR घाटगे यांनी पत्राच्या स्वरूपात एक तक्रार 20 एप्रिल रोजी पोलीस महासंचालकांना दिली। तसंच त्यांच्यासोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनाही जोडून हे पत्र दिले। खासदार अमोल कोल्हे यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहून खासदार निधी कोरोना काळात वापरता यावा अशी मागणी केली आहे। राज्यातील खासदारांचा निधी वापराविना पडू नये। केंद्राकडे 196 कोटी रुपये वापराविना असून कोविड काळात हा निधी तातडीनं वापरायला द्यावा। निधी मिळाल्यास ऑक्सिजन प्लांट आणि आरोग्य सुविधा बळकट करण्यासाठी मोठी मदत होईल असं अमोल कोल्हे यांनी पत्रात म्हटलंय। राज्यातील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारवर निशाणा साधलाय। केंद्र सरकार पूर्ण मदत करत आहे, त्यामुळे त्यांनी रोज सकाळी उठून कांगावा बंद करावा असा टोला फडणवीसांनी लगावलाय। केंद्र सरकारनं 16 लाखांपैकी 10 दिवसांकरता 4,35,000 रेमडेसिवीर राज्याला दिलेत। सर्वात मोठा कोटा महाराष्ट्राला मिळालाय। ऑक्सिजन संदर्भात केंद्रानं 1700 मेट्रिक टन उपलब्ध करून दिलाय। पण जे बोलघेवडे लोक आहेत ते केंद्र सरकारला बोलतात असं फडणवीसांनी म्हटलंय। औरंगाबादमध्ये शिवसेना आमदारांकडून जमावबंदीचं उल्लंघन केलं गेले। आमदार संजय शिरसाट यांनी लॉकडाऊन काळात पाणी पुरवठा योजनेचं उद्घाटन केलं। यावेळी 50हून अधिक नागरिकांना कार्यक्रमास उपस्थित होते। शासनाचे नियम डावलत शिवसेना आमदारच राज्य सरकारच्या नियमांना केराची टोपली दाखवत आहेत। कोरोना संसर्गामुळे ज्योतिबा देवाची चैत्र यात्रा सलग दुसऱ्या वर्षी रद्द झाली आहे। चैत्र यात्रेच्या आजच्या मुख्य दिवशी ज्योतिबा डोंगर इथं भाविकांविना पारंपरिक पद्धतीनं यात्रेस प्रारंभ झाला। दख्खनचा राजा ज्योतिबा देवाची राजेशाही थाटातील बैठी महापूजा सोमवारी बांधण्यात आली होती। कोल्हापूर मुंबई मार्गावर धावणारी महालक्ष्मी एक्सप्रेस आजपासून रद्द करण्यात आली आहे, तर पुढचे 13 दिवस ही रेल्वे सेवा खंडित राहणार आहे। कोरोना प्रादुर्भाव आणि लॉकडाऊनमुळे प्रवासी संख्या कमी झाल्याचा परिणाम पाहायला मिळतोय। कोल्हापूरमधील शिरोळ येथील कारखान्यात 3 कामगारांचा गुदमरून मृत्यू झालाय। शिरोळ इथल्या दत्त साखर कारखान्यात ही घटना घडली आहे। पाणी शुद्धीकरण टाकी साफ करताना 3घांचा मृत्यू झाला। या घटनेनंतर मृत कामगारांच्या नातेवाईकांनी कारखान्यात आक्रोश केला। 3घांच्या मृत्यूला जबाबदार कोण असा संतप्त सवाल असा नातेवाईकांनी केला। कल्याणमधील आंबिवली इराणी वस्तीत 2 गटात तुंबळ हाणामारीचा व्हिडिओ समोर आलाय। पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयावरून 2 गटांमध्ये जोरदार हाणामारी झाली। दोन्ही गटांकडून एकमेकांवर दगडफेकही केली गेली। यावेळी 3 ते 4 जण जखमी झालेत। कल्याणच्या खडकपाडा पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केलाय। केंद्र सरकारनं नक्षली कारवाया नियंत्रणात आणण्यासाठी प्रहार अभियान चालवलं आहे। त्याविरोधात नक्षलवाद्यांनी भारत बंद पुकारलाय। बंदच्या समर्थनार्थ गडचिरोली जिल्ह्यात नक्षली सक्रिय झालेत। अहेरी तालुक्यामध्ये नक्षलवाद्यांनी रस्ते बांधकामावरील वाहनांची जाळपोळ केली। पेरमिली मेडपल्ली या भागात नक्षलवाद्यांनी 4 ट्रॅक्टर आणि एका टँकरची जाळपोळ केली आहे। यामुळे कंत्राटदाराचं मोठं नुकसान झालंय। बंदच्या पार्श्वभूमीवर नक्षलवाद्यांच्या हिंसक कारवाया वेगवान होण्याची शक्यता वर्तवली जाते। ताज्या जाळपोळीच्या घटनेमुळे दहशतीचं वातावरण निर्माण झालंय। यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा तालुक्यात सोमवारी सकाळी गर्भवती वाघिणीची शिकार उघडकीस आली। या वाघिणीच्या समोरील पायाचे पंजे शिकाऱ्यांनी कापून नेलेत। सुमारे महिनाभरापूर्वी झरी तालुक्यात देखील वाघाचा संशयास्पद मृत्यू झाला होता। यवतमाळ जिल्ह्यात एकाच महिन्यात 2 वाघांच्या शिकारी उघडकीस आल्यानं स्थानिक शिकाऱ्यांच्या टोळ्या या तालुक्यात सक्रिय झाल्याची चर्चा आहे।
कोरोनाच्या पहिल्या लाटेत संसर्ग रोखण्यात यशस्वी ठरलेला धारावी पॅटर्नचा प्रभाव पुन्हा एकदा दिसून येतोय। गेले काही दिवस येथील कोरोना बाधितांच्या संख्येत वेगानं वाढ होत होती, मात्र अनेक उपाययोजनांमुळे अखेर आठवड्याभरात रुग्णसंख्येत घट दिसून आली। सोमवारी धारावीत 25 बाधित रुग्ण सापडले आहेत। कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये अवघ्या जगाच्या मदतीला धावून जाणाऱ्या भारताला कोरोनानं दुसऱ्या लाटेमध्ये घेरलंय। अशावेळी अमेरिकेच्या 2 बड्या कंपन्या ज्यांचे सीईओ भारतीय आहेत त्यांनी मोठी मदत देऊ केली आहे। मायक्रोसॉफ्ट आणि गुगलनं या मदतीची घोषणा केली। मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नाडेला यांनी अत्यंत दुःखी असल्याचं म्हटलंय, तसंच कंपनीची सारी ताकद भारतासाठी लावणार असल्याची घोषणाही केली। तर दुसरीकडे जगातील सर्वात मोठं सर्च इंजिन गुगलनं आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी भारताच्या मदत निधीमध्ये 135 कोटी रुपयांची मदत देऊ केली आहे। भारतात कोरोनाच्या झपाट्यानं होत असलेल्या फैलावामुळे जग चिंताक्रांत झालं असून भारतातील परिस्थिती लवकर निवळावी यासाठी अमेरिकेसह विविध देशांनी मदतीचा हात पुढे करण्याची तयारी दर्शवली। त्यात चीन आणि पाकिस्तान या 2 शेजारी देशांचाही समावेश आहे। कोरोना महामारीमुळे भारताची परिस्थिती सध्याला वाईट आहे। जगभरातून अनेक देश भारताच्या मदतीला पुढे सरसावत आहेत। भारतीयांचं मनोबल वाढवण्यासाठी दुबईमधील जगातील सर्वात उंच इमारत असलेल्या बुर्ज खलिफावर भारताच्या झेंड्याची रोषणाई करून स्टे स्ट्रॉंग इंडिया असा मनोबल वाढवणारा संदेश लिहिण्यात आला। अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आयपीएलच्या 14व्या पर्वाचा पहिला सामना पंजाब किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात खेळवण्यात आला। या सामन्यात कोलकात्यानं 5 गडी राखून पंजाबवर विजय मिळवला। नाणेफेक जिंकलेल्या कोलकातानं पंजाबला प्रथम फलंदाजीचं आमंत्रण दिलंय। भेदक गोलंदाजीमुळे पंजाबला 20 षटकात 9 बाद 123 धावा करता आल्या। प्रत्युत्तरात कोलकात्यानं आपले 5 गडी गमावले, पण कर्णधार इयान मॉर्गनच्या चिवट खेळीमुळे त्यांना 17व्या षटकातच विजय मिळवता आला। देशात सध्या लसीकरणाची मोहीम सुरू आहे। अनेक सेलिब्रिटींनी सुद्धा लस घेतली आहे। अभिनेत्री माधुरी दीक्षितनंही लस घेतली। तिनं आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून हा फोटो शेअर केला।